सगळ्यांचं स्वागत आहे कान्वीज किचनवर. आज आपण बघणार आहोत पालक दाल, ज्याला आमच्याकडे पालक वरण असे म्हणतात. तर सगळ्यात पहिले आपण एक जुडी पालक घेतली, त्याला छान कापून धुवून ठेवलंय. एक वाटी डाळ घेतली आहे आणि 8 मिरच्या घेतल्या आहे. आपल्याला सगळ्यात पहिले कुकर घ्यायचं आहे, त्याच्यात अर्ध्यापेक्षा कमी पाणी घ्यायचं आहे. त्याच्यात धुवून कापून घेतलेली पालक टाकायची, ज्याने ती छान शिजेल. आणि डाळ आणि मिरची पण मी त्यातच ॲड करेल, कारण की ती छान शिजते आणि मग फोडणी द्यायला लवकर होते. त्यामुळे मग मी त्यात 1 वाटी घेतलेली डाळ ॲड केली आहे. आणि मिरच्या तुम्ही कापूनही घेऊ शकता किंवा अख्ख्याही टाकू शकता, जसं तुम्हाला आवडेल. कापून घेतल्याने ते छान शिजतात, म्हणून मी त्यांना कायम कापूनच टाकते. कापून झालं की आपल्याला कुकरचा झाकण बंद करायचं आहे आणि 4 शिट्ट्या छान काढून घ्यायच्या. 4 शिट्ट्या काढल्या की डाळ आणि पालक छान शिजून जाते. त्यानंतर त्याच्यात मीठ आणि हळद टाकून त्यांना फेटून घ्यायचं आहे. त्याच्यात अर्धा चम्मच मी हळद टाकली आहे आणि 1 चम्मच मी मीठ टाकले. तुम्ही मीठ तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. तर आपल्याला फोडणीसाठी आता 10 कळी लसूण घ्यायचे आहे आणि 1 चम्मच भर जिरा घ्यायचे. दोघांना छान वाटून घ्यायचे. कढईमध्ये 3-4 चम्मच तेल घ्यायचे. तेल छान तापल्यावर आपल्याला त्याच्यात 1 चमचा मोहरी ॲड करायची आहे. मोहरी ऑप्शनल आहे, जर तुम्ही खात नसाल तर तुम्ही अवॉइड करू शकता. त्यानंतर 1 कढीपत्ता टाकायचा आहे, 1 दांडी पूर्ण. त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं लसूण आणि जिऱ्याचं, ते ॲड करायचं आहे. छान सगळं गोल्डन ब्राऊन झालं होईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे. त्यानंतर आपण जी डाळ फेटून घेतली आहे ती त्यात ॲड करायची आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर कलर आलाय आणि ही डाळ खूप 5 मिनिटाच्या आत ही डाळ बनते आणि लागायला पण खूप छान लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग.